प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील बर्ड फ्लू संक्रमणाला केंद्रीय आरोग्य पथकाने गांभीर्याने घेतले आहे। पथकाच्या सूचनेवरून संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील 87 अधिकारी कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले, तर सर्वेक्षणाचा परिघही 1 किलोमीटरवरून 3 किलोमीटर पर्यंत वाढविण्यात आला। 8 मार्चला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पशु आरोग्य साथरोग तज्ञ डॉक्टर प्रभाकर झा, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर कमलेश किराट नागपुरात आले होते। त्यानंतर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे सहसंचालक डॉक्टर नवीन सारंग आणि श्वसन रोग तज्ञ डॉक्टर ज्योती हेही नागपुरात पोहोचले। हे पथक सातत्याने प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रासह परिसराला भेट देत प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष ठेवून आहेत। दरम्यान पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने थेट संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या 87 कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत पाठविले। पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने केंद्राच्या 3 किलोमीटर परिघात सर्वेक्षण सुरू केले आहे। या परिघात सुमारे 1.5 लाख लोकसंख्या येते, त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण करायला सुमारे 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे। हे पथक आणखी किती दिवस नागपुरात काम करणार आणि त्यांच्या तपासणीत काय पुढे येणार याकडे या क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे।